नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे ब्रिज कोर्समध्ये. आज आपण ब्रिज कोर्स स्टँडर्ड 8 इंग्लिशचं ॲक्टिव्हिटी नंबर 4 बघणार आहोत. ॲक्टिव्हिटी पुढे सुरू ठेवण्या अगोदर तुम्हाला विनंती राहील की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका, म्हणजे व्हिडिओला लाईक करा. तर याच्यामध्ये लर्निंग आउटकम्स काय आहेत, तुम्हाला आज काय शिकायला मिळणार आहे. Note the difficult unfamiliar beats while listening so as to ask question later. म्हणजे जे महत्त्वाचे डिफिकल्ट फाईन आणि अनफॅमिलियर वर्ड्स आहेत. डिफिकल्ट अँड अनफॅमिलियर बीट्स मीन्स व्हॉट वी कॅन से द वर्ड्स, ते तुम्ही नोट करायला शिकणार आहात. सो ॲज टू आस्क क्वेश्चन लेटर. देन इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स. तुम्हाला शिक्षक काय सूचना देतील या ॲक्टिव्हिटी करत असताना लक्षात घ्या. टीचर विल रीड आउट गिवन सेंटेन्स वन बाय वन विथ प्रॉपर प्रोनाऊन्सिएशन. तुमचे शिक्षक एक एक वाक्य विथ प्रॉपर प्रोनाऊन्सिएशन योग्य उच्चाराने वाचून दाखवतील तुम्हाला. दुसरं पॉईंट पहा, टीचर विल आस्क डिफिकल्ट अँड अनफॅमिलियर बीट्स वर्ड्स फ्रॉम द सेंटेन्सेस. त्या वाक्यामधून तुमचे शिक्षक तुमच्या अनोळखी दॅट इज कॉल्ड ऑल्सो द न्यू वर्ड्स, ते शब्द तुम्हाला वाचून दाखवतील. जे कठीण शब्द आहेत ते. टीचर विल ॲक्सेप्ट एव्हरी आन्सर ऑफ द स्टुडंट विथ करेक्ट अँड रॉंग प्रोनाऊन्सिएशन. आता पहा, काही विद्यार्थी योग्य प्रोनाऊन्सिएशन करतील, काही चुकीचं करतील. बट तुमचे शिक्षक काय करतील, ॲक्सेप्ट करतील. बिकॉज युअर टीचर हॅव टू एनकरेज यू. तुमच्या शिक्षकांना तुम्हाला एनकरेज करायचं आहे. रेडिओ, मोबाईल, लॅपटॉप, कॅम्प्युटर, टेप रेकॉर्डर will be available. Teachers, parents, facilitators will listen to the sentence to the students. हा रेडिओच्या माध्यमातून, मोबाईलचं किंवा लॅपटॉप किंवा कॅम्प्युटर, टेप रेकॉर्डर जे काही अवेलेबल असेल त्याच्या माध्यमातून शिक्षक तुम्हाला ते वाक्य आणि शब्द ऐकायला देतील. गिव्ह द चान्स टू स्टुडंट टू रीड अ सेंटेन्स. त्यानंतर तुम्हाला तो वाक्य वाचण्याकरता संधी देतील. दिस इज द इंस्ट्रक्शन दॅट युअर टीचर विल गिव्ह टू यू व्हाईल टेकिंग दिस ॲक्टिव्हिटी. देन इन्स्ट्रक्शन फॉर द स्टुडंट्स. तुमच्याकरता, विद्यार्थ्यांकरता काय सूचना आहे पहा. स्टुडंट लिसन केअरफुली द डिफिकल्ट अनफॅमिलियर बीट दॅट इज अ वर्ड, नोट देम इन टू देअर कॉपीज. तुम्हाला काय करायचं आहे, जे काही शब्द तुमचे शिक्षक तुम्हाला ऐकवतील ते कठीण शब्द असतील, तुमच्या परिचित असतील, म्हणजे परिचित नसतील, ते तुम्हाला केअरफुली ऐकायचे आहे आणि ते नोटबुकमध्ये तुम्हाला लिहून घ्यायचे आहे. स्टुडंट विल आस्क क्वेश्चन अबाउट डिफिकल्ट अनफॅमिलियर वर्ड्स, मीनिंग अँड प्रोनाऊन्सिएशन. आणि जे नवीन शब्द आहेत, कठीण शब्द आहेत, त्या शब्दांचे अर्थ आणि प्रोनाऊन्सिएशन तुम्ही शिक्षकांना विचारू शकता. त्यानंतर लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये रीड आउट गिवन सेंटेन्स वन बाय वन विथ प्रॉपर प्रोनाऊन्सिएशन. आता आपल्याला हे 5 वाक्य दिलेले आहेत, ते विथ प्रॉपर प्रोनाऊन्सिएशन तुम्हाला ते वाचायचे आहेत आणि त्यानंतर त्यांचे प्रोनाऊन्सिएशन तुम्हाला सांगायचं आहे. ऐका बरोबर प्रोनाऊन्सिएशन सांगतो, त्यांचे मराठी आणि इंग्रजीमधील अर्थसुद्धा सांगतो. तर ते ऐका बरोबर. पहिलं वाक्य पहा. चिंटू इज वॉचिंग काय होर्डिंग्स. म्हणजे याचं प्रोनाऊन्सिएशन पहा, होर्डिंग्स. आता होर्डिंग्स मीन्स व्हॉट, जाहिरात लावण्यासाठी उभारलेले कुंपण. इंग्रजीमध्ये काय म्हणतो त्याला आपण, अ लार्ज बोर्ड इन अ पब्लिक प्लेस यूज टू डिस्प्ले ॲडव्हर्टाइजमेंट. त्यानंतर दुसरं वाक्य, ही लिव्ज इन रुरल एरिया. आता बघा, इथं रुरल म्हणजेच काय, ग्रामीण, विलेज. त्यानंतर पुढचं वाक्य पहा, म्रीड मग. उच्चार पहा बरोबर. मृदगम प्रोड्यूस मेलोडियस साऊंड. आता मृदगम म्हणजेच काय होते, मृदगम म्हणजे असं वाजा असतो ना, तबला, दोन्ही बाजूला आपण वाजवतो त्याला, ढोलकी वगैरे, त्याला मृदगम म्हणतात. आता बघा, इंग्रजीमध्ये याचा अर्थ काय होतो, अ डबल हेडेड बॅरल शेप ड्रम ऑफ इंडियामध्ये असते जास्त हे.
त्याला आपण मृदगम म्हणतो. प्रोनाऊन्सिएशन बरोबर पहा, मृदगम. त्यानंतर मेलोडियस. मेलोडियस म्हणजे स्वीट, गोड असं म्हणू शकतो त्याला आपण. त्यानंतर पुढचं वाक्य पहा, फोटोग्राफी वॉज हिज हॉबी. फोटोग्राफी वॉज हिज हॉबी. आता बघा, फोटोग्राफी म्हणजेच काय, छायाचित्रण. त्याला मराठीत काय म्हणतो आपण, छायाचित्रण. म्हणजे द आर्ट ऑफ प्रॅक्टिस ऑफ टेकिंग अँड प्रोसेसिंग फोटोग्राफ, दॅट इज कॉल्ड द फोटोग्राफी. फोटोग्राफी प्रोनाऊन्सिएशन फोटोग्राफी. त्यानंतर शेवटचं वाक्य, एक्सप्लिसिट मीन्स डायरेक्ट और क्लिअरली एक्सप्रेस. आता इथं त्या पहिल्या शब्दाचा उच्चार काय आहे, एक्सप्लिसिट. याचा अर्थ काय होतो, अपेरंट, नेकेड, स्पष्ट. या प्रकारे लर्निंग ऍक्टिव्हिटी आपण पाहिली. त्यानंतर याच्यामध्ये 100 ऍक्टिव्हिटी तुम्हाला डेमो देण्यात आलेला आहे. पहा, तो वाक्य बरोबर वाचा तुम्ही. दे आर ऑफन लेट. ऑफन त्याला काय म्हणतो आपण, ऑफ्टन नाही म्हणत, ऑफन. स्टुडंट विल नोट डाऊन द डिफिकल्ट अँड फॅमिलियर बीट आर वर्ड्स इन देअर कॉपीज. तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे सगळे आतापर्यंत पाहिलं ते. डू वी रीड टी इन द अबव वर्ड. पहा, तुम्हाला विचारतील शिक्षक, टी वाचू का आपण, त्या वरच्या OFTEN मधला टी वाचू काय. तर काही म्हणतील यस, काही म्हणतील नो. तर आपल्याला वाचायचं नाही. वी डोंट रीड लेटर टी. स्टुडंट विल आस्क करेक्ट प्रोनाउन्सिएशन. द करेक्ट प्रोनाउन्सिएशन रीडिंग ऑफ अनफॅमिलियर बीट्स वर्ड ऑफ्टन इज often. त्याला often. Let correct pronunciation is let. Let's see another word. Let, LAT, late. आता फेब्रुवारी काय म्हणतो त्याला आपण, फेब्रुवारी. त्यानंतर प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. जास्तीचे शब्द तुम्हाला शिक्षक तुम्हाला देतील, तुम्ही शोधू शकता असे काही शब्द. आणि बाय युजिंग द डिक्शनरी इन द मोबाईलमधील डिक्शनरी वापरून तुम्ही करेक्ट प्रोनाऊन्सिएशन तिथून ऐकू शकता मोबाईलमधून. ज्या मोबाईलमध्ये डिक्शनरी असतं त्याच्यामध्ये प्रोनाऊन्सिएशन तुम्हाला ऐकायला मिळतो. आणि यू विल गॉट द मिनिंग इन मराठी अँड इंग्लिश ऑल्सो इन द डिक्शनरी विथ द प्रोनाऊन्सिएशन ऑल्सो. योग्य प्रोनाऊन्सिएशन आणि शब्दाचे अर्थ तुम्हाला मिळतीलच तिथं. तर ते प्रॅक्टिस करा तुम्ही. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये रीड ऑर लिसन स्टोरी पोएम फ्रॉम युअर टेक्स्ट बुक अँड नोट डाऊन मोर डिफिकल्ट अनफॅमिलियर बीट्स वर्ड व्हाईल लिसनिंग सो ॲज टू आस्क क्वेश्चन लेटर. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही आता वाचा घरी टेक्स्ट बुक किंवा पोएम स्टोरी काही वाचा. त्याच्यामधील जे डिफिकल्ट तुम्हाला वाचता शब्द अनफॅमिलियर आहेत, अनोळखीचे आहेत तुमच्या, ते लिहा. आणि नंतर ते तुम्ही त्याचे प्रोनाऊन्सिएशन काय आहे, त्याचे अर्थ काय आहे ते तुम्ही शोधा किंवा आपल्या शिक्षकांना विचारा. ही तुमच्याकरता ॲक्टिव्हिटी आहे, होमवर्क टाईप करायचं आहे तुम्हाला. यानंतर इव्हॅल्युएशनमध्ये तुम्हाला लिसन एनी न्यूज इन इंग्लिश ऑन द मोबाईल ऑफ युअर पॅरेंट्स अँड नोट ऑवर डिफिकल्ट ऑर द अनफॅमिलियर वर्ड. तुम्हाला काय करायचं आहे, मोबाईलवर तुमच्या पॅरेंट्सच्या तुमच्याकडे अवेलेबल आहेत आता, त्याच्यामध्ये इंग्लिश न्यूज वाचा, ऐका आणि त्याच्यातील कठीण शब्द लिहून काढा. त्यानंतर माय टेक अवे टुडे आय लर्न. तुम्ही आज काय शिकलात पहा. आय लर्न टू लिसन प्रॉपरली अँड नोट डाऊन डिफिकल्ट बीट्स. म्हणजे काय शिकलो आपण, प्रॉपरली कसं ऐकायचं आणि कठीण शब्द कसे लिहायचे. आय लर्न हाऊ टू प्रोनाऊन्स करेक्टली, योग्य प्रोनाऊन्सिएशन कसं काढायचं. आय लर्न टू आस्क क्वेश्चन ऑन डिफिकल्ट बीट्स, कठीण शब्द कठीण जे बीट्स असतील त्याच्यावर प्रश्न कसे विचारायचे ते शिकलो आपण. आय लर्न टू रीड, वाचायला शिकलो. आय लर्न द मिनिंग ऑफ डिफिकल्ट बीट्स, आणि डिफिकल्ट शब्दांचे बीट्सचे अर्थ सुद्धा आपण शिकणार आहोत. तुम्ही शिकणार आणखी आता शिकलात, आणखी शिका. तर या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲक्टिव्हिटी 4 पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा.
पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ॲक्टिव्हिटी 5 घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.